श्री स्वामी समर्थ. दररोज चक्राचे संतुलन कसे करावे. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. 7 चक्रे कोणती आहेत? मानवी ऊर्जेच्या नकाशामध्ये तुमच्या डोक्यापासून तुमच्या शेपटीच्या हाडापर्यंत धावणारे 7 मुख्य चक्र समाविष्ट आहेत. प्रत्येक चक्र तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या एका वेगळ्या तुकड्यात स्टून केलेले आहे. मूळ चक्र तुमच्या मणक्याच्या अगदी तळाशी सॅक्रमजवळ बसते आणि सुरक्षिततेच्या भावनांना पोषण देते. जेव्हा ते चांगले फिरते तेव्हा तुम्हाला जीवनात स्थिरता जाणवते. त्यांच्या अगदी वर खालच्या पोटात सृजनशीलता भावना आणि तुम्हाला इतर लोकांशी जोडणाऱ्या उबदार प्रेरणेचे केंद्र असलेले पवित्र चक्र आहे. त्याहूनही वरच्या पोटात सौर प्लेक्सस चक्र आहे, जे वैयक्तिक शक्तीचे आसन आहे आणि त्यांची परिस्थिती अनेकदा तुमच्या स्वतःच्या कथेत तुम्ही किती धाडसी आणि नियंत्रणात आहात हे दर्शवते. ऊर्जेचा प्रवाह समजून घेणे. या प्रणालीमध्ये संस्कृतमधील जीवन ऊर्जा प्राण सूक्ष्म मार्गामधून फिरते, श्वास आणि विचारांमध्ये मिसळते. जेव्हा ते तुमच्या शरीराभोवती फिरते, चक्रे वाहतूक वर्तुळासारखी कार्य करतात, जिथे प्रवाह क्षणभर मंदावतो आणि नंतर प्रत्येक पेशी आणि उद्देश असल्याने प्रत्येक चक्र तुमच्या शरीरावर, मनस्थितीवर आणि आतील वाढीवर थोड्या वेगळ्या पद्धतीने परिणाम करते. 7 मुख्य चक्रे. मानवी शरीरात 7 चक्रे आहेत असे मानले जाते. ऊर्जा केंद्रे जी तुमच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक कल्याणावर प्रभाव पाडतात. चला प्रत्येक चक्राचा माहिती पाहूया. 1. मूलाधार चक्र. स्थान तुमच्या मणक्याचा पाया. रंग लाल. ते काय नियंत्रित करते? तुमची सुरक्षितता आणि जगण्याच्या मूलभूत गरजांची भावना. जेव्हा तुम्ही संतुलित असता तेव्हा तुम्हाला स्थिर, सुरक्षित आणि तुमच्या पायावर स्थिर वाटते. जेव्हा असंतुलन निर्माण होते तेव्हा चिंता वाढते. त्याचबरोबर पैशाबद्दल आणि दैनंदिन सुरक्षिततेबद्दल शंका निर्माण होतात. दुसरं आहे त्रिक चक्र. स्वाधिष्ठान स्थान पोटाच्या खालचा भाग, पोटाच्या बटणाच्या अगदी खाली. रंग नारिंगी. ते काय नियंत्रित करते? सर्जनशीलता, लैंगिकता, भावना आणि आनंदाचा साधा आनंद. जेव्हा संतुलित असतो तुम्ही कल्पना, इच्छा आणि भावनांसह वाहता. बदलाशी लढण्याऐवजी त्यांच्याशी झुंजता. असंतुलित असताना ब्लॉक्स तुमची सर्जनशीलता मंद करू शकतात. नातेसंबंधात तणाव निर्माण करू शकतात किंवा भावना गोंधळलेल्या ठेवू शकतात. 3. सोलर प्लेक्सस चक्र. मणिपुरा. स्थान पोटाच्या वरच्या भागात, पोटाच्या आसपास. रंग पिवळा. ते काय नियंत्रित करते? वैयक्तिक शक्ती, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची ठिणगी. जेव्हा हे केंद्र सुरळीतपणे काम करते तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास, उत्साह आणि तुमच्या दिवसाची जबाबदारी वाटते. दुसरीकडे एक अविचारी केंद्र तुम्हाला शक्तिहीन वाटू शकते, कमी आत्मसन्मानाशी झुंजू शकते किंवा सर्व काही सूक्ष्म व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करू शकते. 4. हृदय चक्र. अनाहत स्थान तुमच्या छातीच्या अगदी मध्यभागी. रंग गडद हिरवा. ते काय नियंत्रित करते? प्रेम, इतरांप्रती दयाळूपणा आणि आपल्याला जोडणारे बंध. जेव्हा संतुलित असते तेव्हा प्रेम देणे आणि घेणे सोपे वाटते. तुम्ही करुणा आणि एकतेची भावना पसरवतात. जेव्हा असंतुलित होते तेव्हा तुम्हाला नातेसंबंधामध्ये संघर्ष करावा लागतो, एकटेपणा जाणवतो किंवा जुन्या वेदनांना चिकटून राहावे लागते. 5. कंठचक्र. विशुद्ध स्थान घशाचा भाग. रंग पारदर्शक निळा. ते काय नियंत्रित करते? प्रामाणिक संवाद, स्वतःला व्यक्त करणे आणि तुमचे सत्य व्यक्त करणे. जेव्हा तुम्ही संतुलित असता तेव्हा तुम्ही उद्देशपूर्ण बोलता आणि तुम्हाला जे म्हणायचे आहे ते अगदी अचूकपणे बोलता, कोणताही संकोच न करता. 6. तिसरा डोळा चक्र. आज्ञा
स्थान कपाळावर तुमच्या भुवयांच्या मधली जागा. रंग गडद निळ किंवा जांभळा. शासन अंतर्ज्ञान, ज्ञान आणि स्पष्ट आध्यात्मिक दृष्टी. जेव्हा संतुलित असते तेव्हा तुम्ही तुमच्या अंदाजावर विश्वास ठेवता आणि लेसर फोकसने विचार करता. जेव्हा असंतुलन निर्माण होते तेव्हा गोंधळ निर्माण होतो, निर्णय घेणे जड वाटते किंवा तुम्ही शांत आतड्यांतील कुजबुजण्याकडे दुर्लक्ष करता. 7. मुकुट चक्र सहस्रार. स्थान तुमच्या डोक्याच्या अगदी वरच्या बाजूला. रंग मऊ जांभळा किंवा चमकदार पांढरा. शासन तुमच्या आध्यात्मिक संबंधाची भावना आणि उच्च जागरूकता. जेव्हा ते उघडे असते तेव्हा तुम्हाला स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टींचा भाग वाटतो. तुमच्या चक्रासह कसे काम करावे. ध्यान, योगासने, श्वासोश्वासाचे व्यायाम, रंगीत दृश्य, सहाय्यक स्फटिके आणि प्रत्येक केंद्राच्या रंगाशी जुळणारे अन्न यांसारखे सुलभ साधनाद्वारे लोक त्यांचे चक्र एका रेषेत ठेवतात. पहिले पाऊल म्हणजे दररोज तुमचे शरीर आणि मन कसे वाटते हे तपासणे. ते प्रामाणिक स्कॅन कोणत्या ऊर्जा केंद्राला थोडी काळजी घ्यावी लागेल हे सूचित करू शकते. लक्षात ठेवा, चक्र ही एक आध्यात्मिक कल्पना आहे, वैद्यकीय प्रणाली नाही. तरीही बरेच लोक त्यांना आत्मचिंतनासाठी उपयुक्त मानतात. त्यांच्या भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चौकटीचा वापर जागरूकतेचे साधन म्हणून करतात. वारंवार येणारे शारीरिक समस्या जसे की सतत होणारी वेदना, कमी ऊर्जा किंवा सतत सर्दी ही असंतुलन दर्शवू शकतात. सततच्या भावना, भीती, राग किंवा खोल दुःखाला धरून राहणे हे देखील दर्शवू शकते की ऊर्जा वाहिनी अवरोधित आहे. शेवटी तुमच्या आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात लक्ष द्या. जिथे अडकलेले, स्थिर किंवा अपूर्ण वाटत असेल ते देखील तुमच्या शरीरातील वेदना दर्शवू शकते. तुमच्या चक्रांना लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे संकेत. तीव्र वेदना, थकवा किंवा वारंवार होणारे आजार यांसारखी शारीरिक लक्षणे चक्र असंतुलन दर्शवू शकतात. त्याचप्रमाणे सततची भीती, राग किंवा दुःख यांसारखे सततचे भावनिक नमुने देखील ऊर्जा केंद्रामध्ये अडथळा दर्शवू शकतात. या व्यतिरिक्त तुमच्या जीवनातील अशा पैलूंकडे लक्ष द्या जे स्थिर, अडकलेले किंवा अपूर्ण वाटतात. तुमचे चक्र कसे संतुलित करावे. रोजच्या पद्धती. ध्यान 10-15 मिनिटे शांत बसा आणि प्रत्येक ऊर्जा बिंदूकडे हलके लक्ष द्या. योग एक विशिष्ट केंद्र उघडण्याच्या उद्देशाने केलेल्या आसनामधून हालचाल करा. श्वासोश्वास हळूहळू श्वास घ्या आणि सोडा आणि ऊर्जा हलवारपणे वर खाली आणि खाली करा. रंग थेरपी प्रत्येक चाकाशी जोडलेले चमकदार रंग घाला किंवा त्याचे चित्र काढा. ध्वनी उपचार एखादा मंत्र म्हणा, वाटी वाजवा किंवा मऊ बायनॉरल बीट्स वाजवा. जीवन एकत्रीकरण लक्षपूर्वक खाणे, चक्राच्या रंगाशी आणि थीमशी जुळणारे पदार्थ निवडा. निसर्ग सराव बाहेर पडा, भक्कम जमीन अनुभवा आणि आकाशातील हवा श्वास घ्या. सर्जनशील सराव निकालाचा अंदाज न घेता रंगवा, डूडल करा, गाणे गा किंवा लिहा. भावनिक सराव तुम्हाला काय वाटते ते लक्षात घ्या, ते नाव द्या आणि ते सोडून द्या. आध्यात्मिक भावना स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टींसाठी प्रयत्न करा. तुम्ही त्याची व्याख्या कशीही करा. 7 चक्रांसाठी घ्यावयाची खबरदारी. सामान्य खबरदारी तुमच्या गतीने चालत राहा. ऊर्जा केंद्रात पाणी भरल्याने सहसा उलट परिणाम होतो. आजारी असताना, थकल्यावर किंवा संकटाच्या मध्यभागी असताना खोलवरचे काम सोडून द्या. एकाच चॅनलवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सर्व चॅनल संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला चक्कर येत असेल, मळमळ होत असेल, काटे येत असतील किंवा हरवले असेल तर ताबडतोब थांबा. आपल्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याची गुंतागुंती समजून घेण्यासाठी 7 चक्र एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक प्रणाली प्रदान करतात. 7 चक्रासोबत काम केल्याने शरीर, हृदय आणि आत्म्याचा स्पष्ट जमिनीवरचा नकाशा मिळतो. मूळ ऊर्जा तुम्हाला लंगर घालते, मग तर मुकुट ऊर्जा व्यापक जागरूकतेचे दार उघडते. प्रत्येक चाकाला आलटून पालटून सांभाळल्याने स्थिर, वाढ आणि सौम्य समग्र उपचारांना चालना मिळते. चक्रासोबत काम केल्याने आपल्याला स्वतःमध्ये रमून जाण्याची आणि आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या भागात ऊर्जा कशी फिरते
किंवा अडकते हे पाहण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा चाके उघडी असतात आणि एकत्र फिरत असतात तेव्हा आपल्याला स्थिर, सर्जनशील, आत्मविश्वासू, प्रेमळ, खरोखरच अभिव्यक्त, अर्थज्ञानी आणि आध्यात्मिकरित्या जोडलेले वाटू लागते. दुसरीकडे अडथळे किंवा खडतर ठिकाणे, वेदनादायक शरीरे, जड मनस्थिती, अडकल्याची भावना किंवा जुनी शून्यता दिसू शकतात. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेच दररोज चक्राचे संतुलन कसे करावे. ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.